अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारत देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रीला पुरुष प्रधान समाजात मानाचं स्थान मिळवून देणारा थोर तेजस्विनी सावित्रीबाई ज्योतिबा फुले, भारत राष्ट्रासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं अशा आपल्या तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव गांधी, ज्वलंत हिंदुत्वाचा ज्यांनी पुरस्कार केला अशी आपले सर्वांचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याच्या लोकांमध्ये ज्यांनी मानाचं स्थान मिळवलं ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, आई वडिलांनी जन्म दिला आणि ज्यांनी मला माझं कर्म दिलं असे माझे कर्मविधाते आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या सर्वांना मानाचा मुजरा. देशाच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे तुमच्या आमचे सर्वांचे लोकप्रिय उमेदवार माननीय संजय भाऊ पाटील साहेबांच्या या प्रचारासाठी या ठिकाणी हा सुखकर्ता विराजमान आहे. गणपतीच्या मैदानामध्ये जाहीर प्रचारसभा आयोजित केली आहे. त्यानिमित्त उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, मग त्यामध्ये शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आप असेल, समाजवादी असेल, या सगळ्यांना मनापासून मानाचा मुजरा. भाजपा बात करेगी 3 तलाक की, हम सब बात करेंगे 15 लाख की. भाजपा बात करेगी 3 तलाक की, हम सब बात करेंगे 15 लाख की. भाजपा बात करेगी गौशाला की, भाजपा बात करेगी गौशाला की, हम सब बात करेंगे पाठशाला की. भाजपा बात करेगी शमशान कब्रिस्तान की, भाजपा बात करेगी शमशान कब्रिस्तान की, हम सब बात करेंगे संविधान की. भाजपा बात करेगी नए वादों की, हम सब याद दिलाएंगे पुराने वादों की. भाजपा बात करेगी मोदी भक्ति की, भाजपा बात करेगी मोदी भक्ति की, हम सब बात करेंगे देशभक्ति की. मला खरं तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावंसं वाटतंय, कारण आज या देशामध्ये मालेरावताई 2014 पासून ते 2024 या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे की आम्ही जर काही बोलू शकलो तर ते देशाविरुद्ध घडलं जातं आणि आम्हाला आपल्याला काय सांगितलं, सबका साथ सबका विकास. आपण सगळ्यांनी साथ दिली पण विकास कोणाचा झाला, फक्त 2 जणांचा झाला. 2014 ते 2019 काम केलं, पुन्हा सांगितलं आम्हाला परत संधी द्या, आपण सगळ्यांनी परत संधी दिली. 2019 ते 2024 काय झालं, काय झालं, काही झालं नाही. फक्त माणसामध्ये भेद निर्माण केला आणि माणसामध्ये अविश्वास निर्माण केला. आणि आता पुन्हा एकदा सांगताय की माझी गॅरंटी. अरे गॅरंटी देण्यासाठी माल तर पहिला पक्का पाहिजे. या 10 वर्षामध्ये तो माल एवढा झिजून फिसून झालाय त्याची स्वतःलाच गॅरंटी नाही आहे आणि तो जनतेला काय गॅरंटी देणार आहे. या ठिकाणी वेळेची अभाव असल्यामुळे एकच सांगतोय, गेल्या 7 दिवसापूर्वी मुले सर या देशाचे गॅरंटी देणारे पंतप्रधान इथे आले आणि या महाराष्ट्राचा जो स्वाभिमान शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना म्हटलं की गेले 45 वर्ष या महाराष्ट्रामध्ये भटकती आत्मा फिरते आहे. आता तुम्ही मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये कोण फिरत आहे सत्तेसाठी? आम्ही फिरतोय का ते फिरतायत? मग भटकती आत्मा कोण आहे? कोण आहे भटकती आत्मा? अरे ह्या महाराष्ट्राला ज्यांनी वैभवशाली दिलं, यशवंतराव चव्हाण साहेबांचे आयुष्य त्यांनी काढलं
असे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि आम्हाला सांगतायत की देशातलं भवितव्य कोणी निर्माण करून दिलं तर नरेंद्र मोदींनी दिलं. तुम्ही आठवा त्या बांगलादेशची निर्मिती स्वर्गीय इंदिरा गांधींनी ज्या दिवशी बांगलादेशची निर्मिती केली तेव्हा संपूर्ण या जगाने हिंदुस्थानाची दखल घेतली आणि सांगितलं की आयरन लेडी म्हणून इंदिरा गांधींचं केलं. हे नाव इंदिरा गांधीने देशाला केलं. त्यांनी 10 वर्षामध्ये काय केलंय? आम्हाला नको असलेली नोटबंदी केली. संध्याकाळी 8 वाजता आल्याने सांगितलं की 500 आणि 1000च्या नोटा तुमच्या जाणार. सकाळी लाईन लावली, त्याच्यामध्ये 127 जणांचा बळी कोणी घेतला? कोणी घेतला? आठवतंय ना? काय झालं नोटबंदीने? काय झालं? काही झालं नाही. ज्यांचा काळा पैसा असा तुडुंब भरला होता त्यांना दिलेली एक संधी म्हणजे नोटबंदी आहे. काँग्रेसने जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला मनमोहन सिंगनी. त्याला सुरुवातीला विरोध करणारे हे नरेंद्र मोदी आणि आज सांगतात की जीएसटी मुळे आमचा देश उज्ज्वल झालेला आहे. हे कोणाचं क्रेडिट आहे? काँग्रेसचं क्रेडिट आहे. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे, 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केशवदादा सातपुते साहेब 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण मतदान करायचं आहे. या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा सगळा विभाग आहे, कोकणाचा सगळा विभाग आहे. मी हात जोडून विनंती करतो की मतदान करून गावाला जा, पण मतदान करा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा आपल्याला अधिकार आहे. तो अधिकार 5 वर्षातून एकदाच आपल्याला मिळत असतो आणि तो म्हणजे 20 तारखेला. तुमची आमची निशाणी आहे मशाल मशाल मशाल. जिसके हाथ में मशाल उसका जीवन खुशहाल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.